तोपर्यंत दर रामनवमी उत्सवाच्या दिवशी बरोबर 10 मिनिटं 12:20 12 वाजून 30 मिनिटांपर्यंत येणाऱ्या वर्षामध्ये मी काही अभ्यास केलेला नाही. मला आता जे काही आदेश प्रभू रामचंद्रांचा होईल त्यानुसार मी माझ्या मुखातून ते शब्द रामचंद्र बनवून घेते. ते मी सगळ्यांना आता माझ्या अंतःकरणपूर्वक प्रभू रामचंद्रांना करून सांगतो आहे. येणारं जे वर्ष आहे या वर्षाचं नाव आहे पराभव संवत्सर. हे पराभव नाम संवत्सर जे आहे या पराभव नाम संवत्सराचा नावलौकिक असा आहे की ज्या वेळी अनादी काळापासून हिंदू धर्मामध्ये हे संवत्सर आलं त्यावेळी संपूर्ण या देशावरती आपल्या सनातन धर्मावरती जे काही अदृश्य आणि दृश्य शक्ती आघात करतात त्यांचा समूळ नाश होतो. सियावर प्रभुरामचंद्र भगवान की जय. म्हणजे हे तुम्ही समजून चला की आतापर्यंत आपल्या देशावरती जे काही विघातक कारवाई होत होती, आतंकवाद्यांच्या ज्या कारवाया होत होत्या, घुसखोर जे घुसखोरी करत होते, या सर्वांना अत्यंत कडक शासन या वर्षामध्ये होणार आहे. या वर्षामध्ये सनातन धर्माला जे कोणी विरोध करतात किंवा सनातन धर्मियांना जे कोणी ताडण करतात, त्रास देतात, त्या सर्वांना प्रभू रामचंद्र अत्यंत कठोर अशी शिक्षा देणार आहेत. या वर्षामध्ये संपूर्ण जगात सप्टेंबर पर्यंत अत्यंत मोठ्या प्रमाणावरती युद्ध होणार आहेत. आत्ता जे काही युद्ध चालू आहे हे अत्यंत त्याचं ट्रेलर आहे, त्याचा एक छोटं स्वरूप आहे असं तुम्ही समजा. अजून पुढे सप्टेंबर ते ऑक्टोबर पर्यंत 3 मोठे युद्ध होणार आहेत. या युद्धांमध्ये अनेक समाजाला त्रास देणाऱ्या ज्या शक्ती आहेत ते स्वतःला संपवणार आहेत. त्यानंतर या युद्धाचे काही दुष्परिणाम संपूर्ण या जगावरती 2029 पर्यंत राहणार आहेत. 2029 पर्यंत या युद्धातून जी काही मनुष्यहानी आणि नैसर्गिक हानी होईल त्या नैसर्गिक हानीचा परिणाम हा 2029 पर्यंत असणार आहे. या सर्व परिस्थितीमध्ये आपल्या देशामध्ये यावर्षी पर्जन्यमान हे सरासरी 70 ते 72% असणार आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 65% शेतकऱ्यांसाठी मुबलक असं पर्जन्यमान महाराष्ट्रात होणार आहे. मागच्या वर्षी अनेक ठिकाणी जलप्रलय झाला, तसं यावर्षी अनेक ठिकाणी दुष्काळ निर्माण होणार आहे. काही राज्यांमध्ये अत्यंत कमी पर्जन्य होईल. त्याचबरोबर अन्नधान्याच्या किमती प्रचंड वाढणार आहेत. वस्त्र उद्योग हा मोठ्या प्रमाणावरती वाढीस लागणार आहे. 2011 साली मी एक भाकीत केलं होतं की 2023 साली पेट्रोल बंद होईल. कसं बंद होईल मला माहीत नव्हतं. माझ्या कुठलंही आलं होतं की 2023 सालापासून पेट्रोल बंद होईल आणि पेट्रोल बंद होण्याची परिस्थिती आता या ठिकाणी आपल्या सर्वांना दिसते आहे. 2026 मध्ये 80% देशात नाही तर संपूर्ण जगामध्ये पेट्रोल हे संपलेलं असेल आणि पेट्रोल ऐवजी इतर इंधन वापरावं आपल्याला लागणार आहे.
सर्व परिवारामध्ये कुटुंबामध्ये करोनासारखे जसे आजार होऊन गेले तसा आजार नाही, परंतु संसर्गजन्य आजार काही ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये निर्माण होणार आहेत. ते युद्धाच्या परिणामातून सुद्धा असू शकते. त्यामुळे आपल्या परिवारासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या घरामध्ये रोज सकाळी किंवा संध्याकाळी निदान 10 मिनिटं सर्वांनी आपली जी कोणती देवता, इष्टदेवता असेल त्या इष्टदेवतेचं स्मरण, चिंतन, जप परिवारातील सगळ्यांनी जर केले तर प्रभू रामचंद्र आपल्या पाठीशी उभे राहतील. त्याचबरोबर या सर्व कालावधीमध्ये 2026 संपूर्ण ते 2027 वर्षप्रतिपदेपर्यंत सोने आणि चांदी याचे भाव गगनाला भिडणार आहेत. त्याचबरोबर आपल्याकडे स्थावर मालमत्ता जी आहे म्हणजे जागेचे भाव कोसळणार आहेत. परंतु आपल्याकडे आपल्या सर्व रामभक्तांनी आपली रक्कम, आपल्याला येणारं उत्पन्न हे आपल्या जवळच ठेवा. कुठल्याही प्रकारे जमिनीमध्ये किंवा इतर ठिकाणी गुंतवणूक करण्याचा विचार सुद्धा करू नका, कारण येणाऱ्या 8 ते 10 महिन्यांमध्ये पैसा हा कॅश असणं अत्यंत गरजेचं असणार आहे. साधारणपणे 1.5 ते 2 महिने इंटरनेट सेवा विस्कळीत होणार आहे. एकमेकांशी कम्युनिकेशन करणं, एकमेकांना संपर्क करणं हे अत्यंत अवघड होणार आहे. हा कालावधी साधारण 15 एप्रिल ते 9 जून पर्यंतचा असण्याची शक्यता आहे. तारखा सुद्धा मी सांगतोय, लिहून घ्या. या कालावधीमध्ये इंटरनेट सेवा विस्कळीत होऊन मोठ्या प्रमाणावरती लोकांची चंचलता वाढणार आहे. सगळ्यांना मोबाईलची सवय लागलेली आहे. आतापासूनच सगळ्यांनी थोडा कमी प्रमाणात मोबाईल बघायची सवय करून घ्या, कारण पुढचे 2 ते 3 महिने मोबाईल तुम्हाला फक्त कम्युनिकेशन पुरता तुमच्या हातात राहणार आहे. त्याच्या बाकी सगळ्या सुविधा, बँकिंग सुविधा सुद्धा बंद होणार आहेत. त्यामुळे जेवढं प्रत्यक्ष रूपाने आपल्याला कार्य करता येईल तेवढं करत राहावं लागणार आहे. आवश्यक तेवढाच धान्य साठा घरामध्ये तयार करून ठेवा. त्याचबरोबर आवश्यक मेडिसिन आपल्याला आपल्या घरामध्ये उपलब्ध असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती हिंसा होण्याची शक्यता आहे. तो कालावधी असणार आहे मे 15 ते मे 29 तारीख. त्यामुळे भारतात व भारताबाहेरचा प्रवास सर्वांनी टाळायचा आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांना घेऊन आपण पर्यटनासाठी जातो, ते पर्यटन आपण शक्यतो टाळायचं आहे. विदेश, आंतरराष्ट्रीय प्रवास आणि हॉटेल इंडस्ट्री संपूर्णपणे कोलॅप्स होणार आहे. हॉटेलमधल्या सुविधा आणि परदेश गमन हे संपूर्णपणे शून्य होऊन जाणार आहे. या सर्व कालावधीमध्ये अशा या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये सर्वांनी आपले जे काही आपले मित्र, बांधव, नातेवाईक एकमेकांच्या चांगल्या संपर्कात राहा, एकमेकांना सहकार्य करा आणि जास्तीत जास्त प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण जप करत राहा. प्रभू रामचंद्र जे प्रभू रामचंद्रांची सेवा करतील, भगवंताची सेवा करतील, गुरु महाराजांची सेवा करतील, त्या सर्वांना या सर्व संकटातून बाहेर काढतील. जरी अशी परिस्थिती या संपूर्ण जगात निर्माण झाली तरी भारताला याची झळ फक्त 5% बसणार आहे, हे समजून घ्या. जगाला 95% बसणार असेल तर भारत देशाला 5% याची झळ बसणार आहे.
पण त्या 5% सुद्धा आपल्याला थोडासा त्रास सहन करावा लागणार आहे. एवढं ह्या येणाऱ्या वर्षाचं प्रभू रामचंद्रांच्या आदेशानुसार मी भविष्य सांगून आज इथे थांबतो आहे. आता राम जन्म उत्सवाची आरती होईल. सर्वांनी प्रसाद ग्रहण करा. सर्वांना येणारं वर्ष सुख शांती धन धान्य समृद्धीचं जावो अशी मी प्रभू रामचंद्रांना प्रार्थना करतो. सियावर प्रभु रामचंद्र